भेंडीची भाजी सगळ्यांनाच आवडते, कारण भेंडीची भाजी खूप हेल्दी आहे. पण आज मी तुम्हाला ना आलू भेंडी म्हणजे छानपैकी अशी चटपटी तोंडाची चव वाढणारी अशी तिखट झणझणीत आलू भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे. ही आलू भेंडीची भाजी ना एकदा तुम्ही ट्राय करा, खाऊन बघा. इतकी मस्त लागते, टेस्टी भाजी बनते. बनवायचं साहित्यसुद्धा खूप कमी आहे, लागणारा वेळसुद्धा कमी आहे. तर बघू शकता किती छान अशी चटपटीच अशी झणझणीत मसालेदार ही आलू भेंडी तयार केलेली आहे. टिफिनसाठी तर खूप उत्तम भाजी आहे. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर इकडे मी भेंड्या घेऊन ते हे बघू शकता छान फ्रेश भेंड्या घेऊन आलेत आणि एक मोठा बटाटा कट केलेला आहे. पातळ असे उभे काप केले. तुम्ही चौकन आपले जसे बटाट्याच्या भाजीला करतो बघा तशी सुद्धा करू शकता. पण हे पातळ काप छान वाटतात भाजीमध्ये, दिसायला पण मस्त वाटते आणि चांगली सुद्धा लागते. तर इकडे बघू शकता आता हे भेंडी ना आपल्याला कट करायचे. आता याला दोन प्रकारे आपण कट करायचे. जसं आपण नॉर्मल भेंडीच्या भाजीला बनवतो गोल गोल असे, तसं सुद्धा करू शकता. पण मी ह्याचे ना दोन असे मोठाले काप करणार आहे. समोरचं मागचं पुढचं असं देठ काढून घ्यायचं आणि फक्त दोन भाग करायचे. मसाला भेंडी ना अशाच प्रकारे बनवली जाते. हे बघा, थोडीशी चीर मारायची म्हणजे कट करायचं, थोडंसं अलगद करायचं, नाही तर सगळंच तुटून जाईल. आता हे बघा परत एकदा दाखवते. हे असं समोरचं आणि मागचं असं देठ काढायचं, मधोमध दोन कट मारायचे आणि त्या कटला पुन्हा एकदा एक छानपैकी मधोमध कट करायचं. हे असं म्हणजे कसं सगळे मसाले याच्यामध्ये पॅक होऊन जातात. तर सुंदर झालेली आहे कट करून. तुम्ही ह्याचे दोन भाग सुद्धा अशी करू शकता कटिंग, म्हणजे आपले नॉर्मल भेंडीच्या भाजीवाणी. पण मी असे ठेवते आहेत. हे सगळ्या कटिंग करून घेते. तर कटिंग करून घेतल्यात पाहू शकता तुम्ही, मस्त भेंड्या आपल्या कट झाल्यात. हे बटाट्यातलं पाणीसुद्धा आता काढून घेते, म्हणजे कसं बटाटे फ्रेश राहतात पानं ठेवल्यामुळं. अगदी थोडं चिमूटभर जर त्यात मीठ टाकलं ना तर खूप चव वाढते. मग काढून घेतलेलं आहे, स्वच्छ धुतलेले आहेत. एक टमाटा आणि अगदी थोडासा अर्धा कांदा चिरून घेतला आहे, कारण ह्या मसाला भेंडीला जास्त कांद्याचा वापर नसतो. कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये ना आपण 1 चमचा जिरे टाकायचे. तर थोडंसं तेल तापून झालं की आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे. खूप मस्त म्हणजे इतकी भारी लागते ना ही मसाला भेंडी, नक्की ट्राय करा. ह्याच्यामध्ये जर तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकला ना तर अप्रतिम लागते. म्हणजे भरलेली भेंडी बनवायचं तर खरंच विसरून जातात, इतकी मस्त लागते ही भेंडीची भाजी. हे अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे तो ह्याच्यात टाकते आणि सोबत एक बारीक टमाटरच्या अंदाजाने ह्याच्यामध्ये टमाटर टाकून घेते. म्हणजे हे 2 टमाटे आहेत कट केलेले. हे आता कांदा टमाटर जिऱ्यासोबत परतून घ्यायचं चांगलं. थोडासा याच्यामध्ये नरम सॉफ्टपणा झाला की मग आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर त्याला परतून घेते जरा. हे बघू शकता मस्त आता परतलं चाललेलं आहे. कांदा टमाटर चांगला नरम सॉफ्ट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकायचेत आपले मसाले. तर स्लो गॅसवर चांगले हे कांदा टमाटे असे परतून घ्यायचं. पाहू शकता किती याची साईज कमी झालेली आहे, म्हणजे चांगलं परतून झालं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट. आता हे सगळे मसाले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर हे बघू शकता, आणि अर्धा चमचा हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा, सगळं अर्धा चमचा टाकायचं. म्हणजे जितकी भाजीची क्वांटिटी असेल त्यानुसार मसाले टाका. आता मला भाजी थोडीच बनवायची टिफिनसाठी किंवा आपले थोडंसंच बनवायचं, 1-2 माणसासाठी ही भाजी पुरेशी आहे. भरपूर क्वांटिटीमध्ये पण तुम्ही करू शकता. मंद आचेवर मसाला परतून घ्यायचा आणि मग बटाट्याचे काप टाकायचे. लगेच भेंडी सोबत टाकायचे नाही, अगोदर बटाट्याचेच काप फ्राय करून घ्यायचे मसाल्यासोबत. आता असं फ्राय केलेली मसाल्याला बटाट्याला ते एक कोटिंग भेटते छानपैकी मसाल्याची. आणि दुसरी गोष्ट कसं भेंडी ही लगेच वाफेवर तयार होते, त्यामुळं बटाट्याला थोडा वेळ लागतो. अशामध्ये सुरुवातीलाच बटाटे थोडेसे मसाल्यामध्ये हे फ्राय करायचे आणि याला वाफ द्यायची, जेणेकरून काय होतं बटाटे नरम सॉफ्ट पडले जातात आणि मग उरलेला कच्चापणा भेंडीसोबत शिजला जातो. नाही तर भेंडीसोबत जर तुम्ही टाकलं ना तर एकदमच असं गाळ होऊन जाईल भेंडीसोबत. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता आपण कट केलेल्या ह्या भेंड्या टाकायच्या आणि हलक्या हाताने सगळ्या मसाल्याला बटाट्यासोबत भेंडी ही मिक्स करून घ्यायची. अगदी स्लो गॅस ठेवायचा, अजिबात हाय फ्लेम नाही करायचा. तर पाहू शकता मस्त असं मिक्स करत आहे भेंडीसोबत आपला हा मसाला बटाटा. हे अशा प्रकारे
आलू भेंडी मसाल्याची बनवली जाते. फक्त याच्यामध्ये जर शेंगदाण्याचा कूट टाकला ना थोडासा 1 चमचा, खूप छान लागते. मग आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यावर ठेवायचं झाकण, काही पाणी वगैरे टाकायची गरज नाही. नरम सॉफ्ट बटाटे झालेले आहेत. भेंडीसोबत आता ही भाजी तयार होईल. थोडंसं जर किंचित टाकलं तर हरकत नाही, म्हणजे चिटकलं तर टाकायचं. मला थोडंसं वाटलं त्यामुळं मी अगदी थोडंसं असं पाणी टाकलं, शिपडले फक्त. हे बघा किती छान वाफ तयार झाली आणि या वाफेवरच ही आपली भाजी चवदार टेस्टी तयार होते. तर पाहू शकता, पाहता क्षणी किती मसालेदार अशी ही चटपटीत भाजी वाटते. ह्याला परत एकदा थोडा वेळ द्यायचा, म्हणजे 1 मिनटं अजून द्यायचं आणि स्लोच गॅसवर भाजी होऊन द्यायची. झाकण ठेवायचं, परत एक वाफ द्यायची, पुन्हा चेक करायचं. 1-2 मिनटं झाले की असं चेक करत राहायचं. फक्त 2-4 मिनटातच ही भाजी तयार होती. हे असं चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी अलगद हाताने फक्त असं टाकायचं. 2-4 असे थेंब जरी टाकले पाण्याचे तरी बास आहे. आता मिक्स केलेलं आहे, थोडासा कच्चापणा आहे. झाकण ठेवलं ना आता झालेली आहे आपली ही परफेक्ट भाजी. फक्त एकच वाफ देते, म्हणजे अंदाजे मला फक्त 4 मिनटं लागले भाजी बनवायला. तर झाकून ठेवलेलं होतं. आता बघा आपला हा बटाटा जो आहे तो नरम सॉफ्ट झालेला आहे. गरम लागते. हे बघा किती छान नरम सॉफ्ट झालेला आहे. अगदी गाळ नाही झाला, म्हणजे असं तुटलेलं नाही आहे. हे बघा आता ह्याला मिक्स करून घेऊया. आपली झालेली आहे मसाला भेंडी, आलू भेंडी तयार. चटपटीत झणझणीत तिखट अशी तोंडाची चव वाढवणारी ही आलू भेंडी अशी बनवा नक्की. काढून घ्यायची एका प्लेटमध्ये, गरमागरम सर्व करायची भाकरीसोबत, पोळीसोबत, खूप छान लागते. तर चला आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. झालेली आहे भाजी तयार खाण्यासाठी. आता गरमागरम दुपारच्या जेवणासाठी ही भाजी तयार केलेली आहे. तर पाहू शकता किती सुंदर आणि छानपैकी अशी आपली ही आलू भेंडी मसाला भेंडी तयार झालेली आहे. याच्यावर ना थोडंसं बेसन भाजून सुद्धा मसाल्यामध्ये टाकलं ना ती सुद्धा छान चव लागते. म्हणजे 2 तुम्हाला मी ऑप्शन दिलेत, एक शेंगदाण्याचा कूट आणि थोडासा 1 चमचा मसाला बेसन जर भाजून टाकलं ना परत त्याच्या वेळेस तो खूप छान चव लागते. तर किती मस्त झाली बघा आपली ही आलू भेंडी. कशी वाटती? खूप भारी दिसते आणि असं वाटते खाऊ, म्हणजे भूक लागते असं काही बघितलं चटपटी. तर गरमागरम पोळीसोबत, भाकरीसोबत, डाळ राईस केला असेल तर तोंडी लावायला पण अप्रतिम भाजी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही टिफिनसाठी खूप उत्तम भाजी. कसं भाजी असं टेस्टी असतं ना तर मग जेवायलासुद्धा मन होतं. तर पाहू शकता, रोज रोज आपण अशा नॉर्मल भेंडीची भाजी, भरलेली भेंडी तर नेहमीच करतो, पण जरा वेगळं काहीतरी ट्राय करायचं. त्याच भेंडीपासून वेगवेगळे पदार्थ तयार करायचे. तर कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. नरम सॉफ्ट भेंडी झालेली आहे आणि आता मी खाऊन घेते. तुम्ही पण या सगळे खायला. स्वस्त राहा आणि मस्त राहा.